हॅलो गाईज, पुणे युनिव्हर्सिटीचं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग वाल्याचं 2024 पॅटर्नचं 2 जानेवारीपासून एक्झाम चालू होणार आहे. सो त्यासाठी मी इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज चालू केलेली आहे. याच्या आधी मी तुम्हाला केमिस्ट्री आणि फिजिक्स ह्या 2 सब्जेक्टवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं या सब्जेक्टवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार आहे. अजून मी बाकीच्या पण सब्जेक्टचं टाकणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जे कोणते व्हिडिओ टाकते तुम्हाला दिसेल. असंच मी तुम्हाला एक्झामच्या सपोर्ट करत राहील. आणि आता मी नंतर BXC आय थिंक टाकेल, BXC या सब्जेक्टवरती. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मला माझे व्हिडिओ दिसेल. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. सो आय विल स्टार्ट द व्हिडिओ. चलो फिर क्वेश्चन नंबर 1 काय, स्टेट अँड एक्सप्लेन सुपर पोजिशन थेरम. हे क्वेश्चन नंबर 2 बघू. डिफिनेशन आहेत लिनियर अँड नॉन लिनियर नेटवर्क, युनिलॅटरल बायलॅटरल नेटवर्क, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह नेटवर्क. ऑल्सो स्टेट द किरचॉफ करंट अँड व्होल्टेज लॉ. क्वेश्चन नंबर 2 जे आहे ना, डेफिनेशन्स, ते सगळे इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, ते करूनच ठेवा. 100% असं येऊ शकतं ते. ओके. So question number 3 बघू. obtain the expression of coefficient of coupling between two magnetically coupled inductive coils. Explain the dynamically and statically induced voltage. Question number 4 बघू. obtain an expression for instantaneous current in a pure capacitance excited by a sinusoidal voltage source. Hence obtain the instantaneous. ओके. हे तसे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि ह्याचे अजून प्युअर इंडक्टन्स वगैरे आहे, अजून कोणते कोणते. ओके. सो ते सगळं आता इथे मी कोणतं विचारले, प्युअर कॅपॅसिटन्स. फक्त प्युअर कॅपॅसिटन्स करून ठेवू नका. प्युअर कॅपॅसिटन्स, प्युअर इंडक्टन्स आणि प्युअर रेजिस्टन्स असे 3 आहेत ना समथिंग. सो हे तिन्ही पण एकदम प्रॉपरली करून ठेवा. ह्या तिन्ही, हे एकच नाही येऊ शकत, तिन्हीपैकी कोणते येऊ शकतात. आणि 100% ह्या तिन्हीपैकी कोणतेही एक येणारच. प्युअर इंडक्टन्स, प्युअर कॅपॅसिटन्स आणि प्युअर रेजिस्टन्स. ओके. सो पुढचे क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 5. ऑब्टेन एक्सप्रेशन for RMS value of alternating current. Also define the cycle, periodic time, form factor and peak factor. Important question आहे, करून ठेवा. क्वेश्चन नंबर 6 बघू. derive the relationship between line current, phase current, line voltage and phase voltage for star connection, balance resistive load. Derive the relationship between line current, phase current, line voltage and सेम तसंच आहे, फक्त डेल्टा कनेक्टेड ह्याच्यासाठी विचारले. मी तुम्हाला सांगते, हे 100% स्टार आणि डेल्टा कनेक्शनचं क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार. दोन्ही पण एकदम प्रॉपरली करून ठेवा. स्टार कनेक्टेडचं आणि डेल्टा कनेक्टेडचं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 100% हे येणारच. स्टार कनेक्टेड आणि डेल्टा कनेक्टेड दोन्हीपैकी एक विचारणार म्हणजे विचारणार. 100% करून ठेवा, करूनच ठेवा हे क्वेश्चन. ओके. 2 स्टार आणि डेल्टा कनेक्टेडचं. ओके. आता पुढील क्वेश्चन बघू. Question number 8. Obtain the expression for average power drawn by an RL series circuit when excited with a sinusoidal voltage source. Hence draw the voltage independence and power triangle. ह्याच्यामध्ये RC, आता पुढचा RC असेल. Question number 9 बघू. Obtain the expression for average power drawn by an RC series circuit when excited with a sinusoidal voltage source. Hence draw the voltage impedance अँड पॉवर ट्रायंगल. हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. हे पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे RL आणि RC सिरीज सर्किटचं. क्वेश्चन नंबर 10 बघू. डिराईव्ह द अँड एक्सप्रेशन फॉर EMF इंड्यूस इन अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. राईट फॉर्म्युला फॉर द व्होल्टेज रेग्युलेशन ट्रान्सफॉर्मर अँड इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर ॲट एनी लोड कंडिशन. हे पण तसं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ड्रॉ अँड एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC सिरीज मोटर. ड्रॉ अँड एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC शंट मोटर. क्वेश्चन नंबर 13 बघू. Explain the concept of rotating magnetic field, either an analytical method or phasor method. Question number 14 बघू. Explain the working of single phase, split phase, conduction motor and capacitor, start capacitor, run induction motor. ओके. एवढेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत.
हे क्वेश्चन्स आधी करून ठेवा. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्राचे क्वेश्चन्स करू शकता, पण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. सो हे क्वेश्चन्स करून ठेवा. ओके. सो मी आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो BXC या सब्जेक्टवरती बनवल. ओके. पुढचा जो व्हिडिओ असेल तो मी BXC या सब्जेक्टवरती बनवून टाकेल. सो मी तुम्हाला सांगते, पूर्ण 4 युनिटमधले 14 क्वेश्चन निघालेले आहेत. सो अजून तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन करू शकतात, हे एक्झाममध्ये येऊ शकतात. सो त्यासाठी तुम्ही अजून क्वेश्चन्स, तुमच्याकडं टाईम राहिलं तर PYQ घ्या, त्याच्यामध्ये अजून 1-2 क्वेश्चन्स करून ठेवा. याच्यामध्ये आन्सर जे आहे डिकोड, टेक्निकल टेक्नॉलॉजी जर तुमच्याकडे असेल तर नक्की प्रिफर करा. आणि डिकोड पण तसं चांगलं रिसोर्स आहे. डिकोड पण छान, त्याच्यामध्ये पण छान आन्सर दिलेले असतात. सो एक्झाम छान द्या. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आता मी पुढचं BXCवरती बनवणार आहे व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका, जेणेकरून माझी पुढची व्हिडिओज तुम्हाला दिसेल. ओके. थँक्यू.